तर आपण पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला जाऊन भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे दर्शन करतो. परंतु दर्शन करण्या अगोदर आपल्याला रांगेमध्ये उभा राहावे लागते, कारण लाखो भाविक तिथे भगवान विठ्ठलांचे आणि माता रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर यावरती भगवान विठ्ठल म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या प्रतीक्षेमध्ये उभा आहे, हे मला मान्य आहे, परंतु माझ्या प्रतीक्षेमध्ये माझ्या भक्तांनी उभं राहावे हे मला कदापि मान्य नाही. आणि हाच अपराध नष्ट करण्यासाठी जिथे जिथे भक्त उभा राहतात रांगेमध्ये, त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला झाडू लावला जातो आणि त्या ठिकाणची माती ही गोळा केली जाते. ती माती चाळली जाते आणि चाळून झाल्याच्या नंतरून त्यामध्ये थोडे चंद्रभागेचे पाणी आणि अबीर थोडा मिक्स केला जातो आणि त्याचा एक प्रकारचा गंध तयार केला जातो. आणि तोच गंध भगवान विठ्ठलाच्या कपाळी जेव्हा चंदनाचा टिळा लावतात, त्या चंदनाच्या टिळ्यावरती हा काळ्या कलरचा छोटासा गंध लावला जातो. खरंच जगाचा साक्षात पालन करता श्रीहरी विठ्ठल किती कृपाळू आणि मायाळू आहेत. आपल्या भक्तांप्रती किती कृतज्ञता व्यक्त करतात.